आता बातमी 36 जिल्ह्यांची। नवी मुंबईचा महापौर हा घराणेशाहीचा नसेल तर तो सर्वसामान्य घरातला असेल। आता नवी मुंबई महापालिकेमध्ये 56 महिलांचं बळ मिळणार आहे, त्यामुळे नवी मुंबईतील पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी मोडीत काढू असं वक्तव्य केलं भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। दरम्यान 4ही ठिकाणी आम्ही स्वबळावरच लढणार आहोत अशी माहिती दिली शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सोनू कुथे यांनी। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे, तर मिलिंद नार्वेकर कार्यकारिणी सदस्य बनलेत। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भात बच्चू कडूंनी बँक संचालकांसोबत बैठक घेतली। जून महिन्यापर्यंत दिलेल्या मदतीत कशाप्रकारे अडथळे आले याचा आढावा बच्चू कडूंनी या बैठकीतून घेतला। कर्जमाफीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये देण्याची मागणी यावेळी बच्चू कडूंनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। शासकीय विश्रामगृहाची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या विकास कामाचं उद्घाटन होणार आहे। दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। शाहीनचा संबंध जैश ए मोहम्मदशी असल्याची माहिती आता समोर आली आहे। एटीएस आणि एनआयएच्या तपासात ती समोर आली आहे। डॉक्टर शाहीनची छायाचित्र कागदपत्र तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत। खेड नगरपालिकेच्या निवडणुकीकरता महायुतीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केला। डहाणूमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र फाटक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। डहाणूचं नगराध्यक्षपद मिळवण्याकरता शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात धक्का बसलाय। काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नाशिक इथं शिरीष कोतवाल भाजपत प्रवेश करतील। कोतवाल यांच्या भाजप प्रवेशाने चांदवड तालुक्यामध्ये राजकीय समीकरण बदलतील। जालन्यामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला। शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आंबेकरांनी पक्षप्रवेश केला। आंबेकर यांच्यासोबत शिवसेना उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। मात्र या चर्चांना पूर्णविराम देत आमदार अमोल मिटकरींनी असा प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलेलं आहे। याबाबत अजित पवार निर्णय घेतील असं मिटकरी म्हणाले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या घातपाताचा कट असल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, तर कांचन साळवी यालाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मनसेचे माजी आमदार राजू पाटलांच्या भावाच्या घरी ईडीनं धाड टाकली। डोंबिवलीतील राहत्या घरी आणि कार्यालयामध्ये ईडीनं धाड टाकली। राजू पाटलांचे भाऊ विनोद पाटलांवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे। लोणावळा नगर परिषदेच्या रणांगणामध्ये महायुतीतच वाद रंगलाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती होणार नाही असं भाजपच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी स्पष्ट केलं। एकीकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मावळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्यावर शिक्कामोर्तब केला जातो, तर दुसरीकडे या युतीला लोणावळ्यामध्ये भाजपचे पदाधिकारी विरोध करतात। आपण एक मोठी बातमी बघतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आज ते नाशिकला जाणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा शुभारंभ ते करणार आहेत। कुंभमेळ्याच्या 40हून अधिक विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडेल। यावेळी जवळपास 5700 कोटींच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातले 8 ते 10 मंत्री नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री दुपारी 12 वाजता नाशिकच्या रामकुंड काळाराम मंदिर परिसरातील रामकाल पथयोजनेची माहिती घेणार आहेत। दरम्यान काळाराम मंदिर परिसरात पाहणी करून जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन ते करणार आहेत।
त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल। एकंदरीतच कुंभमेळ्याच्या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं नाशिक मनपाच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे। जागोजागी दिल्ली ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जागोजागी पोलीस बंदोबस्त, कडक सुरक्षा ठेवली गेली आहे। अजून एक महत्त्वाची बातमी बघूया। माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे नेते राहुल दिवे यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा राहुल दिवे यांनी इशारा दिला होता। नाशिकच्या टाकळी परिसरात होणाऱ्या एसटीपी प्लांटला काही तांत्रिक मुद्द्यांवरून राहुल दिवे आणि स्थानिकांनी विरोध केलेला आहे। याच संदर्भात वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवू आणि निवेदन त्यांना देऊ असं राहुल दिवे म्हणाले होते। त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून त्यांना नोटीस गेलेली आहे। ताब्यात नाही घेण्यात आले, पण माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे नेते राहुल दिवे यांना पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। अशा कुठल्याही प्रकारे त्यांनी ताफा अडवण्याचा प्रकार करू नये असं सांगण्यात आलंय या नोटीशीत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। रायगड जिल्ह्यामध्ये प्रहार पक्ष निवडणूक लढणार आहे। जिथे आमची तयारी तिथे जोमानं आम्ही लढू असा निर्धार बच्चू कडूंनी केला आहे। दिल्ली कार स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएस ॲक्शन मोडवर आलाय। मुंब्र्यानंतर एटीएसनं कुर्ल्यातही छापेमारी केली। मुंब्र्यातून एटीएसनं इब्राहिम आबादी याला ताब्यात घेतलेला आहे। रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा या तालुक्यातील संदेरी गावातील शेतशिवारामध्ये बिबट्याची 2 पिलं आढळून आली। शेताच्या बांधावर गवत कापण्याकरता गेलेल्या काही स्थानिक शेतकऱ्यांना ही पिलं दिसून आली। मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जलमार्गाने जोडणारा अलिबागमधील मांडवा परिसरातील पूल आणि पाईल जेट्टी कमकुवत झालेली आहे। दररोज हजारोंच्या संख्येने या पाईल जेट्टीवरून नागरिक प्रवास करत असतात। दरम्यान पुलाच्या कामाबाबत मंत्री नितेश राणेंनी आदेश दिले असून लवकरच काम सुरू होईल असा विश्वास प्रदेश सरचिटणीस भाऊ साळुंखे यांनी व्यक्त केला। बुलडाणा जिल्ह्यातील जयरामगड इथं वन्य प्राण्यांनी धुडगूस घातलाय। काढणीला आलेली पिकं वन्य प्राण्यांनी नष्ट केली आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांनी आपल्या समस्या आणि अन्यायकारक वागणुकीविरोधात अखेर आवाज उठवला। आपल्या समस्या आणि विविध मागण्यांचं निवेदन देण्याकरता वनमजूर गेलेले आहेत, मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपलब्ध नाही। दरम्यान मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली जिल्हा प्रशासनामध्ये दुसऱ्या फळीतील अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला चाप बसण्याकरता मोठे फेरबदल करण्यात आलेत। वादग्रस्त निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। 2 नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पवईत मलनिस्सारण टाकी स्वच्छ करताना गुदमरून दोघांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर असल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी ही माहिती दिली आहे। जखमी कामगारावर हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या मंजरी फाट्याजवळ तांदळाची वाहतूक करणारा ट्रक उलटला। चालकाचा ताबा सुटला। अपघात झाला। प्राथमिक माहिती अपघातात 1 जण जखमी झाल्याची आहे। देहू रोड पोलिसांकडून चोरीला गेलेले 70 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले। चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवण्याकरता सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांच्या तांत्रिक पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। आता एक मोठी बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायत नगर अध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ते घेणार आहेत। आज सकाळपासूनच त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखती घ्यायला आणि इच्छुक उमेदवारांशी बोलायला सकाळपासून सुरुवात केली आहे। मुलाखती पार पडल्या की उपमुख्यमंत्री अजित पवार हे मेळावा सुद्धा घेणार आहेत। या मेळाव्यामध्ये बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याची घोषणाही ते करतील असं कळतंय।
आपण अजून एक मोठी बातमी बघणार आहोत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्त्वाची बैठक होतीये। सकाळी 10 वाजता दादर इथं ही बैठक होणार आहे। या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यासह निवड मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत। काल सुद्धा काँग्रेसची बैठक पार पडली होती। काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी वंचित सोबत आपण आघाडी करणार आहोत असं या बैठकीमध्ये ठरलं होतं। म्हणजे तसा प्रस्ताव तरी होता। त्यामुळे याबाबत आज काय निर्णय घेतला जातो का हे बघायचं। पण काल जशी 10 वाजता सपकाळ यांनी बैठक घेतलेली होती तशीच आज सुद्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली 10 वाजताच महत्त्वाची बैठक दादरमध्ये घेतली जाते। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील पक्ष आणि निवडणूक पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर 21 जानेवारी 2026 ला अंतिम सुनावणी होणार आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव सेनेला मशाल चिन्हावरच आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी या चिन्हावरच लढवाव्या लागणार आहेत। नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठीचे बी फॉर्म वाटप भाजप आणि काँग्रेसकडून करण्यात आलं। येत्या 3 ते 4 दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे। उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या कामाला दोन्ही पक्षांनी वेग दिलाय। त्यासाठी मुंबईत बैठकांचं सत्र सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर बंडाच्या पवित्र्यात आहेत। पक्षाने जर आमचं ऐकलं, पक्षाने जर आमचा सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावर आहोत। पक्षाने आम्हाला कोल्लं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदीप गारटकर यांनी दिला। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांचे अर्ज, प्रवेश परीक्षा निकाल, प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींकरता विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाच्या मुंबईतील कार्यालयात धाव घ्यावी लागते। विद्यार्थ्यांना कमी त्रास व्हावा याकरता सीईटी कक्षाकडून राज्यभरात 40 जिल्हास्तरीय मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या सगळ्या तक्रारींचं निवारण करण्यात येणार आहे। पाथर्डी तालुक्यातील पाडळी या गावातील गावकऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आवारात धरणं आंदोलन केलं। गावात दारूबंदी असतानाही परमिट रूम सुरू करण्याचा ठराव मंजूर केल्यानं गावकरी आक्रमक झाले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने जाहीर केलेली मदत थकबाकीचं कारण पुढे करून बँकांनी अडवली, त्यांच्यावर कारवाईचा इशारा संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलाय। खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव इथल्या शेतकरी राजेश उगले यांच्या खात्यावर आलेली मदतीची रक्कम बँकेने होल्ड केल्याचं प्रकरण काल निदर्शनास आलं होतं। त्यानंतर विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांना अनुदानाची मदत तातडीने देण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत। केंद्र सरकारने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडसाठी 1000 नव्या इलेक्ट्रिक बस मंजूर केल्या आहेत। या बस पीएमपी ई ड्राइव्ह योजना अंतर्गत पुरवण्यात येणार आहेत। लवकरच या नवीन ई बस ताफ्यात सामील होणार आहेत। या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक आधुनिक आणि कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनण्याची अपेक्षा आहे। महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागलेत। त्याचप्रमाणे पालिका प्रशासनही निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागलंय। मतदान आणि मतमोजणी केंद्र तसंच मतदारांकरता आवश्यक सोयीसुविधा उभारण्यासाठी पालिकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या सगळ्या सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे। केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नोंदणीकरता येत्या 15 दिवसांमध्ये 10 नवी केंद्र उभारली जाणार आहेत। त्याचबरोबर नादुरुस्त एमआरआय मशीनमुळे सध्या खासगी रुग्णालयामध्ये केली जाणारी चाचणी पालिका रुग्णालयातील दरांमध्ये करण्यासाठी तसंच नवीन एमआरआय मशीनच्या खरेदीकरता निविदा काढली जाणार आहे। त्यामुळे रुग्णांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे।
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईला जागतिक लौकिक प्राप्त झालाय। विमानतळाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्यानं उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे। विशेषतः बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीनं हा टप्पा महत्त्वाचा मानला जातोय। या पार्श्वभूमीवर देश विदेशातील गुंतवणूकदारांचा ओढा वाढताना दिसतोय। त्यामुळेच सिडकोचे भूखंड विक्रमी दराने विकले जात असल्याचा निष्कर्ष तज्ञांकडून काढला जातोय। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे। या परीक्षेमध्ये कॉपी रोखण्याकरता सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनच्या व्यवस्था असणार आहेत। महायुती सरकारमुळे एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात पडलंय। पदोन्नती कोट्यातील जागा रिक्त नसताना सुद्धा सरकारने 150 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी बढती देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सरकारी नोकरीकडे आस लावून बसलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी गमवाव्या लागणार आहेत। छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यावरील खड्ड्याच्या विरोधात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादी करण्याचे निर्देश दिलेत। या काळात किती अपघात झाले या संदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये नामनिर्देशक पत्र भरण्याकरता 2 दिवस उलटून गेलेत। आतापर्यंत फक्त कन्नड, पैठण या 2 नगर परिषदांकरता 2 अर्ज दाखल झाले, तर वैजापूर नगर परिषदेसाठी 3 अर्ज असे एकूण 5 अर्ज दाखल झालेत। तर नगराध्यक्ष पदाकरता अजूनपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही।